स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या मॅथ्स पंढरी या यूट्यूब चॅनलमध्ये. काळ काम यावर आधारित आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. काळ काम यावर आधारित आपण यापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये या विषयाच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत, बेसिक नॉलेज आपण घेतलेलं आहे. तर आज आपण एक वेगळा टाईप घेणार आहोत. इंटरेस्टिंग आहे. जर तो चांगल्या प्रकारे समजून घेतला तर मला असं वाटतं ही उदाहरणं अगदी खूप तुम्हाला सोपे वाटतील. कन्सेप्ट बेस आहे, अंडरस्टँडिंगवर डिपेंड आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा. मला असं वाटतं कमीत कमी आपण 2 टाईप्स आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. त्यातला पहिला टाईप आहे. तर चला मला असं वाटतं अधिक वेळ न दवडता आपण सुरुवात करूया. काय दिलंय एक्झाम्पल पहा. एक काम 15 मुले 20 दिवसांत पूर्ण करतात. 15 मुले 20 दिवसांत पूर्ण करतात. दुसऱ्या वाक्यामध्ये सांगितलंय 3 मुले 2 पुरुषां एवढे काम करतात. 3 मुले म्हणजेच 2 पुरुष. 3 मुले 2 पुरुषांच्या इतकं काम करतात. याला आपण अंडरलाईन करूया. आता आपला प्रश्न काय विचारलाय, तेच काम 20 पुरुष किती दिवसांत पूर्ण करतील. सुरुवातीला मुले, दिवस, नंतर मुले आणि पुरुषांचं रिलेशन दिलेलं आहे आपल्याला. पण प्रश्न काय विचारलाय ते महत्वाचं आहे. त्या डायरेक्शनने आपण गेलं पाहिजे तर आपल्याला आन्सर मिळणार आहे. मग प्रश्नामध्ये विचारले हेच काम 20 पुरुष किती दिवसांत पूर्ण करतील. म्हणजे याचा अर्थ मागची जी माहिती आहे ही आपल्याला पुरुषांच्या मध्ये कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ मुलांचं रूपांतर पुरुषांमध्ये, म्हणजे मुलांच्या कामाचं रूपांतर आपल्याला पुरुषांच्या कामामध्ये करावं लागेल. म्हणजे आपल्याला हे उत्तर काढायला सोपं जाईल. तर चला आपण इकडे येऊया. आधी हे जे या ठिकाणी रिलेशन दिलंय आपल्याला त्याकडे जाऊया. काय सांगते हे रिलेशन आपल्याला. मुले आणि पुरुष. 3 मुले म्हणजेच 2 पुरुष. म्हणजे 3 मुलांचं काम म्हणजे 2 पुरुषांच्या कामा इतकं आहे. आता पहिल्या वाक्याकडे या. त्या 15 मुलांचं रूपांतर आपण पुरुषांच्या मध्ये करून टाकूया. मग 3 मुले म्हणजे जर 2 पुरुष असतील तर 15 मुले म्हणजे किती पुरुष. तर या ठिकाणी तुम्ही गुणोत्तर व प्रमाणाचा वापर केला तरी आन्सर मिळून जाईल अगदी सहज. पहा 3 5 15, 3 5 15, तसं 2 5 10. म्हणजेच काय, 3 मुले म्हणजे जर 2 पुरुष असतील तर 3 5 15, 15 मुले म्हणजेच किती पुरुष झाले, 10 पुरुष झाले. किंवा तुम्ही समचलनाचा वापर करू शकता. समचलन म्हणजे काय, एक बाजू वाढली तर दुसरी पण वाढते. मुलांची संख्या वाढली, पुरुषांची संख्या वाढणार आहे. समचलन म्हणजे काय पहा, 3 मुले म्हणजे 2 पुरुष तर 15 मुले म्हणजे x पुरुष. समचलन आहे त्यामुळे एक्सच्या अपोजिटला जो नंबर आहे त्याने काय करायचं, डिवाइड करायचं. उरले 15 आणि 2. 15 आणि 2 चा गुणाकार अंशामध्ये घ्या. इथं जर व्यस्त चलन असतं तर आपल्याला इकडची साईड उलट करावी लागली असती, एक्स वरती आणि हा 2 खाली. एक्सच्या अपोजिटला 15 15 ने डिवाइड करावं लागलं असतं व्यस्त चलनामध्ये. तर मला असं वाटतं मागच्या काही व्हिडिओमध्ये मी हे व्यस्त चलन समजून सांगितलेलं आहे. कदाचित मागच्या व्हिडिओमध्ये पण असेल. आपलं हे समचलन आहे. समचलन असल्यामुळे आपण हा रेशो उलट केलेला नाहीये. एक्सच्या अपोजिटला कोण आहे, 3 आहे. 3 मी खाली घेतलाय. उरलेल्या 2 संख्यांचा गुणाकार अंशामध्ये घेतला. फक्त भाग द्या. 3 5 15. पहा छेदामध्ये काही शिल्लक नाहीये. 5 2 10 उत्तर आले. हे पाहिजे 10 उत्तर. कसं आहे करा, परीक्षेला तुम्हाला जी मेथड आठवेल त्याप्रमाणे करा. मी तुम्हाला रेशो बेस सांगितलं, ही मेथड योग्य आहे. म्हणजे कमी वेळात परीक्षेला आपल्याला डायरेक्ट आन्सर काढता येतं. हे कॅल्क्युलेशन करण्याची पण गरज पडत नाही. हे प्रॅक्टिस डिपेंड आहे. प्रॅक्टिस चांगली असेल ना तर हे सगळं लिहित बसण्याची गरज नाही, लगेच लक्षात येतं आपल्याला. पहा हे 15 मुले, आता इथं 3 मुले म्हणजे 2 पुरुष. मग 3 5 15, 2 5 10 म्हणजेच काय, ही 15 मुले म्हणजेच 10 पुरुष. हे पहा मग झालं. 10 पुरुषांना 20 दिवस लागतात तर 20 पुरुषांना किती दिवस लागतील. हे असं परीक्षेला पटापट करता येतं. तर चला आपण आता सोडवायला सुरुवात करूया. आता आपण 2 भाग करतोय, पुरुष दिवस, पुरुष आणि दिवस. 15 मुलांना 20 दिवस, पण 15 मुलांचं रूपांतर 10 पुरुषांच्या मध्ये केले आपण. पण 15 मुलांच्या ऐवजी आपण आता 10 घेणार आहोत.
10 पुरुषांना 20 दिवस लागतात. 10 पुरुषांना 20 दिवस लागतात. तर तेच काम तेच आहे. 20 पुरुषांना किती दिवस लागतील? मी एक्स घेतला. काम तेच आहे. पुरुषांची संख्या वाढली, मग तेच काम करायला दिवस जास्त लागतील का कमी लागतील? कमी लागतील. कारण माणसांची संख्या वाढली. माणसांची संख्या वाढली म्हणजे उघडे दिवस कमी लागणार. म्हणजे एक राशी वाढते दुसरी कमी होते, हे व्यस्त चलन आहे. पण इथे मात्र समचलन होतं, हे लक्षात घ्या. 3 मुले म्हणजे 2 पुरुष. मुलांची संख्या वाढली तर पुरुषांची वाढणार आहे. हा फरक लक्षात घ्या. हे चलन आपल्याला कळलं पाहिजे. समचलन केव्हा आणि व्यस्त चलन केव्हा, हे कामाच्या संदर्भात उदाहरण आहे. जास्त माणसं लावली कमी दिवस लागणार आहेत, कमी माणसं असतील जास्त दिवस लागणार आहेत. साधं लॉजिक आहे. तर पहा, व्यस्त चलन असेल, मी इथं तुम्हाला आता हे भाग पुसलाय मी इथला, त्याच्यावर मी हा भाग लिहिलाय. समचलन असताना इथे रचना कशी केली आपण, तिरकस गुणाकार कसा केला मी तो दाखवला. आता व्यस्त चलन असेल तर हा एक्स कसा काढला जातो ते दाखवतो. पहा मी तुम्हाला, पहा आता इथे काढतो तो भाग, आणि म्हणून एक्स बरोबर, किंवा तुम्हाला यापूर्वी पण मी एक ट्रिक सांगितली होती. व्यस्त चलन असेल ना, वरच्या 2 संख्यांच्या गुणाकाराला खालच्या 2 संख्यांच्या गुणाकाराने भाग द्यायचा, किंवा खालच्या 20 ने भाग द्या फक्त. एक्स बरोबर 10 गुणिले 20 छेद 20. 20 कॅन्सल होतील, उरले 10. साधं सोपं लॉजिक आहे. किंवा तिरकस गुणाकार तुम्हाला करायचा असेल, व्यस्त चलन आहे ना, मग पहिला अपूर्णांक आहे तसाच लिहायचा 10/20. दुसरा लिहिताना याला उलट करायचं, एक्स अंशामध्ये आणि हा 20 येईल छेदामध्ये. एक्सच्या अपोजिटला कोण आहे? 20 आहे. हे पहा, 20 ने आपण भाग दिला. जी संख्या अपोजिटला असेल ना त्याने भाग द्यायचा. उरले कोण? 10 आणि 20 अंशामध्ये जातील. असा वापर करू शकता. व्यस्त चलन असेल तर पहिला अपूर्णांक आहे तसाच ठेवायचा, दुसऱ्यामध्ये उलट करावं लागतं. किंवा व्यस्त चलन असेल ना, तर वरच्या दोघांच्या गुणाकाराला खालच्या संख्येने डिवाइड करा, काम झालं. मागच्या व्हिडिओमध्ये पण आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या 3 संख्या होती इथे, मजूर, तास आणि दिवस असं एक्झाम्पल आपण घेतलं होतं. पहिल्या वाक्यामध्ये ते घ्यायचं, दुसऱ्या वाक्यात 3 घटकापैकी 2च घटक होते. व्यस्त चलनाचं उदाहरण तिथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली आहे, समजा तो व्हिडिओ पुन्हा एकदा बघा वाटलं तर. पहा, मग या ठिकाणी उत्तर आले 10. मग 10 पुरुषांना जर 20 दिवस लागत असतील, हे तोंडी पण लॉजिक लक्षात येतं. पुरुष दुप्पट केले तर दिवस निंपट होणार आहेत. 20 दिवसांच्या ऐवजी आता बरोबर 10 दिवस आलेले आहेत, मग दिवस निंपट झाले. येते लक्षामध्ये. तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. तर इंटरेस्टिंग आहे. काय करायचंय तुम्हाला ह्या एक्झाम्पलमध्ये, कुठे कॉन्सन्ट्रेशन करायचं किंवा कुठे भर द्यायचा आहे ते लक्षात घ्या. भर प्रश्नावर द्यायचा आहे. प्रश्नामध्ये काय विचारले तिथून सुरुवात करायची. प्रश्नांमध्ये पुरुष विचारले, मग माहितीचं रूपांतर पुरुषांच्या मध्ये करायचंय, हे लक्षात घ्या. इथे जर आपल्याला मुलं विचारले असती तर ह्याच माहितीचं रूपांतर आपण मुलांच्या मध्ये केलं असतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे प्रश्न काय विचारला ते फार महत्वाचं असतं, तिथून सुरुवात करायची. चला आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया, नंतर तुम्हाला प्रॅक्टिससाठी एक एक्झाम्पल देतो. उदाहरण क्रमांक 2. 6 पुरुष किंवा 8 मुले, किंवा शब्द आलाय म्हणजे 6 पुरुषांची ताकद 8 मुलांच्या इतकी आहे. एक काम 24 दिवसांत पूर्ण करतात. तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले, आणि म्हणजे प्लस, हे लक्षात घ्या. मुले आणि पुरुष मिळून एकत्रितरित्या किती दिवसांत पूर्ण करतील? काम फार सोपं आहे. इथे एकदा पुरुषांचं रूपांतर मुलांच्या मध्ये करा किंवा मुलांचं रूपांतर पुरुषांच्या मध्ये करा, पण दोन्हीपैकी सोपं काय जाते ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ते प्रॅक्टिसने लक्षात येतं. पूर्ण टॉपिकची चांगली प्रॅक्टिस करा, सगळे टाईप्सचे चांगली प्रॅक्टिस करा, म्हणजे मग आपण प्रत्येक टाईपवर व्हिडिओ बनवणार आहे. त्यातला हा एक टाईप घेतलाय आज. लक्षात घ्या. हे ओळखायचं कसं? इथले 2 नंबर आणि इथले 2 नंबर ऑब्झर्व करा. ते ऑब्झर्व केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं, पहा पुरुषांची संख्या पहा, इथं इवन नंबर, इथं मध्येच ऑड नंबर, सम विषम आलाय. पण इथे या 8, 12 समसंख्या दोन्ही पण 4च्या टेबलमध्ये आहेत. पहा 4च्या पाड्यामध्ये 4 2 8 4 3 12, हे सोपं जाणार आहे आपल्याला. म्हणजे मुलांचं रूपांतर पुरुषांच्या मध्ये करायला सोपं जाणार आहे. मग ते कसं होऊ शकतं? पहा, तोंडी करता येतं. तोंडी पहा, 8 मुले म्हणजे 6 पुरुष, सोपं आहे. पहा 8 मुले म्हणजे 6 पुरुष,
तर किंवा शब्द आलेला आहे. 8 मुले म्हणजे 6 पुरुष. आपल्या 12 मुलांचं रूपांतर पुरुषांच्या मध्ये करायचं. मग 12 मुले म्हणजे किती पुरुष? 8 ला 6. मग इथे 4 मुलं जे आत आहेत, मग 8च्या निम्मे 4, तसं 6च्या निम्मे किती? 3. बरोबर. मग 12 मुले म्हणजे काय? 12 मधले 8 मुलं म्हणजे 6 पुरुष आणि 4 म्हणजे 3. 6 आणि 3 9 पुरुष. हे लक्षात घ्या. साधं सोपं लॉजिक आहे. म्हणजे 12 मुले म्हणजेच 9 पुरुष. मग आता इथे या, हे 12 मुले म्हणजे 9 पुरुष, हे 9 पुरुष आणि हे 7 पुरुष, 16 पुरुष. म्हणजे आपल्याला प्रश्न काय विचारलाय की 16 पुरुषांना हे काम करण्यास किती दिवस लागतील. मग आता इथले मुले कॅन्सल करा. 6 पुरुषांना 24 दिवस लागत असतील, तर आपले इथं पुरुष आले 16. 9 7 16. मग 16 पुरुषांना किती दिवस लागतील? साधं सोपं काम आहे. 2 कॉलम करायचे, एक पुरुष आणि दुसरा दिवस. 6 पुरुषांना 24 दिवस लागतात. आपण इथे काढले 16 पुरुष, हे 9 अधिक हे मूळचे 7 पुरुष, बरोबर 16 पुरुष. 16 पुरुषांना किती दिवस लागते? आता कामाला सुरुवात झाली. हे लक्षात घ्या. इथे समचलन होतं, हे तुम्ही समचलनाने पण उत्तर काढू शकता. समचलन, मुलांची संख्या वाढली, पुरुषांची संख्या वाढली, पहा याला समचलन म्हणतात. पहा इथे जर तुम्ही x मानला असता, x, तर x च्या अपोजिटला नंबर कोणता आहे? 8. 8 ने भाग द्यायचा, उरले कोण? 12 आणि 6, त्यांचा गुणाकार अंशात घ्यायचा. ही अशी सोडवण्याची पद्धत आहे. 4 त्रिक 12, 4 दुने 8, बे के बे, बे त्रिक 7, 3 त्रिक 9 उत्तर आलं पाहिजे. ही झाली समचलनाची पद्धत. इथे व्यस्त चलन आहे. व्यस्त चलनाची पद्धत लक्षात घ्या, अशी नाहीये. याच्यामध्ये आपण काय करतो? वरच्या 2 संख्यांच्या गुणाकाराला 6 गुणे 24 ला, 6 आणि 24च्या गुणाकाराला या 16 ने भाग द्यायचा आहे. 8 दुने 16, 8 त्रिक 24, बे एके बे, बे त्रिक 6, खाली काही शिल्लक नाही, वरती पहा 3 त्रिक 9, उत्तर आले 9. पर्याय क्रमांक 2. समचलन व्यस्त चलन ओळखता आलं पाहिजे. ही समचलनाची पद्धत आणि व्यस्त चलनाची पद्धत हे लक्षात घ्या उदाहरण सोडवण्याची. आपण या ठिकाणी पुरुषांच्या मध्ये रूपांतर केलंय. जर तुम्ही पुरुषांचं रूपांतर मुलांच्या मध्ये केलं चुकून परीक्षेला, तर तरी उत्तर येतं, पण कॅल्क्युलेशन हार्ड बनतं. याच्यापेक्षा तिप्पट वेळ लागू शकतो. आपण पुढे पुढे सोडवत गेलोस तर आपले मात्र ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन, अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, लसावी वगैरे ह्या काही कन्सेप्ट चांगल्या क्लिअर पाहिजेत. चला, मला असं वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये हा एकच टाईप खूप झाला, हाच आपण या ठिकाणी कव्हर करूया. यावर आधारित तुम्हाला एक प्रॅक्टिसला मी 2 एक्झाम्पल देतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिससाठी मी 2 एक्झाम्पल दिलेत. उदाहरण क्रमांक 3 आणि 4 असे भरपूर एक्झाम्पल तयार होऊ शकतात, असं काही नाही. परंतु कन्सेप्ट क्लिअर केली, एक डायरेक्शन आपल्याला कळली ना. मी तुम्हाला सांगितले की प्रश्नामध्ये काय विचारले त्यावरून आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा टाईप आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे. अजूनही बरेच काही व्हिडिओ आपले यावर बनणार आहेत. वेगवेगळे टाईप्स आपण घेणार आहोत. तर सगळे टाईप्स, सगळे आपले व्हिडिओज तुम्ही नक्की वॉच कराल अशी मला पूर्ण खात्री आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशी नवीन नवीन माहिती अपडेट्स तुम्हाला डेली मिळतील. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण याच ठिकाणी थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग.